खरं तर तुमच्यासाठी मी वेगळाच विषय घेऊन आलोय। नेहमीप्रमाणे वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र हा विषय न घेता अतिशय वेगळा विषय आणि बऱ्याच लोकांना असणारा हा प्रश्न आहे की मनुष्य जन्म चांगला का वाईट? मनुष्य जन्म चांगला का वाईट? खरं तर अनेक संतांनी आपल्या वाङ्मयामध्ये या गोष्टीबद्दल भरपूर माहिती दिलेली आहे। पण खरं तर आपल्याकडं मनुष्य जन्माला आला की त्याचा आनंद उत्सव साजरा केला जातो, पेढे वाटले जातात, आणखीनही वेगवेगळी पूर्वी तर हत्तीवरून साखर वाटायची पद्धत होती। व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार केला तर मनुष्य जन्माला येणं हे उत्तम आहे, पण मनुष्य जन्माचं मुख्य ध्येय काय आहे आणि ते समजून जर वागलं तर आपल्याकडं एक हिंदू धर्मामध्ये अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष ह्या ज्या संकल्पना दिलेल्या आहेत आणि ह्या संकल्पनेनुसार जर आपल्याला पुढे जायचं असेल तर अंतिम संकल्पना जी आहे ती मोक्ष आहे आणि मोक्षाच्या दृष्टिकोनातून आयुष्य जगणं हे महत्त्वाचं राहतं। याच्यामध्ये आपण वाढदिवस दरवर्षी साजरा करतो आणि वाढदिवस साजरा करतो कशासाठी? तर तो आनंद उत्सव आहे या दृष्टिकोनातून साजरा करतो। पण खरं तर ह्यावेळेला एक आपण केलेल्या कामाचं किंवा आपण योग्य दिशेने निघालोय का ह्याचं कुठंतरी ऑडिट होणं गरजेचं आहे आणि ते ऑडिट झालं तरच आपल्याला पुढची वाटचाल व्यवस्थितपणे करता येणार आहे। मनुष्याला जसं परमेश्वर प्राप्ती करून घेण्याचा किंवा परमेश्वर म्हणजे नेमकं काय आहे हे शोधण्याची बुद्धी मानवी जन्मामध्ये मिळालेली आहे। आपण 84 दशलक्ष योनी भोगून मानवाचा जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि देव कोण, मी कोण, माझं काम काय, माझं कर्तव्य काय, हा सगळा विचार करण्याची क्षमता माणसाकडे आहे। पण तीच क्षमता मागच्या कुठल्याही योनीमध्ये नाही आहे। जसं की एखाद्या वाघाने गाय मारून खाल्ली तर त्या वाघाला कुठलंही पाप नाही, पण तीच गाय जर माणसाने मारली तर त्याला मात्र निश्चित पाप आहे। ही जी काही पाप पुण्याची संकल्पना आपल्या धर्माने दिलेली आहे आणि आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे, काय करायचं नाही, कसं जगायचं आहे, कसं जगायचं नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीचा निर्माता कोण आहे? म्हणजे आपल्याकडे आता मध्यंतरी काही शास्त्रज्ञांनी गॉड पार्टिकल शोधायचा प्रयोग जो केला तो कदाचित ह्याचाच भाग आहे की आपण फक्त म्हणतो की मी निसर्गाला मानतो, मी ह्या युनिव्हर्सलला मानतो, पण निसर्ग म्हणजे कोण, युनिव्हर्सल म्हणजे कोण हे जर समजून घेतलं आपण तर लक्षात येईल की हे सगळं आहे, पण ह्याचा निर्माता कोण आहे हे शोधणं हेच मानवी जीवनाचं अंतिम ध्येय आहे। म्हणजे मनुष्य जन्मल्यानंतर आनंद उत्सव जरूर साजरा करावा, पण त्याच वेळी त्याच्या जीवनाचं त्याला अंतिम ध्येय सांगावं आणि त्या ध्येयाच्या दृष्टीने त्याचं आयुष्य त्याला कसं जगता येईल ह्याची व्यवस्था किंवा सोय किंवा ते ज्ञान देण्याची व्यवस्था आपल्याकडे असावी। मनुष्य जन्म चांगला की वाईट हा विचार करत असताना पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे मनुष्य जन्मालाच मुळात का येतो ह्याचा जर विचार केला तर मागील जन्मीची राहिलेली कर्म भोगण्यासाठी हा जन्म दिलेला आहे आणि ते भोगत असताना त्याच्या पुढच्या जन्माची तयारी ह्या जन्मात करायची आपल्याला। म्हणजे आत्ताची जी कर्म आहेत ती आपल्याला व्यवस्थित आपण जर केली तरच पुढचा जन्म, मानवी जन्म न मिळता तो मोक्षाच्या दिशेने जाईल, ही त्याच्या मागची मूळ धारणा आहे। म्हणजे आपल्याकडे अध्यात्मामध्ये म्हटलं जातं की जन्माला येणं हेच मुळात पाप आहे। पाप का आहे हा शब्द आपण इतका जड का वापरतोय? तर पाप येणं म्हणजे प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये सुख अगदी कमी असतं आणि दुःखाचं प्रमाण जास्त असतं। हे काय तर मागच्या जन्मीच्या कर्माचा परिणाम हा आहे आणि आत्ता आपण हे दुःख भोगत असताना सुद्धा उत्तम किंवा चांगलं कार्य किंवा चांगलं कर्म किंवा समाजहिताचं कार्य किंवा समाजहिताचं कर्म हे आपण करायचं आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला पुढचा जन्म किंवा पुढचा जन्म नको म्हणजे मोक्ष ही संकल्पना आहे, त्या संकल्पनेच्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढे जायचं आहे। हीच खरं तर अपेक्षा इथं मी व्यक्त करतो आणि थांबतो। नमस्कार।